नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर हे जे दगड मी तुम्हाला दाखवते, तर हे कुंड्यांमध्ये ठेवण्यासाठी बघा मी मागवले होते. आणि काय झालं माहिती आहे, याच्यावरती ना व्हाईट कलरचं मला वाटतं ते चुना किंवा काय कुठल्या प्रकारचं केमिकल असतं काय माहीत नाही. मला वाटलं की दगडांचंच असेल ते, पण ॲक्च्युली त्यामुळे काय झालं की मी डायरेक्ट कुंड्यांमध्ये ठेवलं आणि माझे जे पाम ट्री होते ना छोटे, ते असे पूर्ण सुकल्यासारखे झाले होते. नंतर मला कळायला लागलं की कदाचित ह्या दगडांवरती जे काही त्यांनी लावलं आहे पांढरं-पांढरं, म्हणजे दगड आणखीन शुभ्र दिसण्यासाठी ते लावलं होतं. तर त्यामुळे ते होत होतं. म्हणून कधीही हे दगड आणले ना तुम्ही, तर मस्त ते पूर्ण स्वच्छ करून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही ते झाडांमध्ये किंवा कुठेही तुम्हाला ठेवायचे असतील शोपीससाठी, तर ते तुम्ही ठेवा. तर सकाळची छान अशी देवपूजा झाली. मस्त घरातलं वातावरण असं छान प्रसन्न वाटत होतं. आणि आज आम्ही काम काढलं होतं ते म्हणजे की संपूर्ण हे जे ग्रिल आहेत ना पूर्ण घराचे, तर त्या ग्रिलचं काम काढलं होतं. म्हणजे ग्रिल्सला संपूर्ण कलर करायचा आहे. आता 2 वर्षच झालेत, पण जेव्हा नवीन-नवीन ग्रिल्स आल्या होत्या बनवून, तर तेव्हा त्याच्यावरती ना ते फक्त स्प्रे पेंटिंग करतात. म्हणजे खरं तर ग्रिलला कसं आहे ना, आधी रेड ऑक्साईड मारून त्याच्यावर प्रॉपर जर व्यवस्थित कलर मारला ना, तर तो कलर पकडून राहतो. आणि आधीचा कलर इतका व्यवस्थित नव्हता, म्हणूनच त्या ग्रिल्स आहेत ना, असं गंज गंज चढल्यासारखं वाटत होता ग्रिलला आणि अशी पापडी असते ना, तशी सुटत होती. तर आणखीन जर आपण ह्याला मेंटेनन्स केलं नाही, तर मग त्या आणखीन लवकर खराब व्हायला सुरुवात होते. पावसाचं पाणी, हवा, आणि इथे कसं आहे ओपन आहे ना, तर खूप हवा जोरात येते, पाऊस पण खूप जोराने येतो. तर म्हणून आम्ही म्हटलं की पावसाच्या आधी आपण ग्रिल्सचं हे काम करून घेऊ. तर एका साईडने त्यांनी सुरुवात केली आहे. आणि सगळ्यात मेजर जो आम्हाला इथे टास्क पडतो ना, तो म्हणजे की झाडांचा. सगळे झाडं बाहेर काढावे लागतात, कुंड्या पूर्ण बाहेर काढाव्या लागतात आणि त्यानंतर ते काम करावं लागतं. तर तिथे त्यांनी हॉलचं सध्या हॉल, किचन आणि आमच्या साईडचा बेडरूम असं एका दिवशी 3 गोष्ट ते करणार आहेत. म्हणजे पहिले पूर्ण घासून घेणार, त्यानंतर त्याच्यावरती रेड ऑक्साईड मारणार आणि त्याच्यानंतर फायनली त्याच्यावरती कलर मारणार. तर असं आता 2-3 दिवस तरी हे काम चालू राहणार आहे. तर जास्वंदाला बघा किती सुंदर फुलं आले होते आणि हा ना असा गुच्छा जास्वंद आहे. पण ह्याच्यापेक्षा पण भरगच्च गुच्छा आणखीन जास्वंद येतो. तर तेही मला कुठे भेटलं ना, तर मी नक्कीच ते झाड घेऊन येईन. तर एक फूल ठेवलं स्वामींकडे, दुसरं फूल ठेवलं गणपती बाप्पाकडे आणि तिसरं फूल आहे ते ठेवणार आहे आता माझ्या देवी आईकडे. तर बघा किती सुंदर दिसतं ना, खूप छान भरगच्च वाटतं आणि छान 4 फुलं आले होते त्यालाच. तर एक इथे आपल्या स्वामी महाराजांकडे ठेवलं आहे. फुलं जी आहेत ना, ती कटिंग करावीच लागतात, तरच तुमच्या झाडाला नवीन फुलांचा बहर येतो. नाहीतर मग सुकलेली जी फुलं असतात ना, ती त्या झाडाची एनर्जी घेत असतात. तर आता बऱ्याच ताई मला विचारतात, की "ताई एवढं तू धूप लावते, अगरबत्ती लावते, तर घरात काळं होत नाही का?" तर बघा जेव्हा तुम्ही धूप लावता, अगरबत्ती लावता, तुमच्या घरामध्ये असं प्रॉपर व्हेंटिलेशन असलं पाहिजे, ओपन असलं पाहिजे. मग ते काळं जे होतं ना, ते कमी प्रमाणात होतं. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे खूप छान असे स्वामींचे मस्त अशी तोरणं आलेले आहेत. दादानी मला पाठवले होते, तर मग म्हटलं चला तुम्हाला पण दाखवू. मटेरियल आणि क्वालिटी इतकी छान आहे ना, की काय सांगू. तुम्ही जेव्हा स्वतः बघाल तेव्हाच तुम्हाला कळेल. तर एका साईडला इथे श्री स्वामी समर्थ लिहिलेलं आहे, एका साईडला ब्रह्मांड नायक लिहिलेलं आहे आणि मध्ये स्वामींचं चिन्ह आहे, जे स्वामींचा टिळा असतो ते. मध्ये छान स्वामींचं प्रतिकृती आहे, त्यानंतर श्री, शुभ, ओम, शुभ लाभ असं सगळं लिहिलेलं आहे आणि खूप सुंदर दिसतं लावल्यानंतर. क्वालिटीच खूप सुंदर आहे त्याची. तर आता मी तुम्हाला इथे फक्त जस्ट असंच लावून दाखवते की लावल्यानंतर कसं दिसेल. तर प्रत्येकाची जी आपल्या ह्याची साईज असते ना, थोडीफार इकडे तिकडे असते. तर तसंच हे थोडंसं माझं इथे लूज होतं आहे. थोडं आपण फिटिंग केलं व्यवस्थित तर परफेक्ट बसेल, पण दरवाजाच्या परफेक्ट साईजचं आहे. आणि याची किंमत जी आहे ती ₹640 विथ कुरिअर. म्हणजे कुरिअरचे चार्जेस तुम्हाला द्यावे लागणार नाहीत, ते त्याच्यामध्येच इन्क्लुडेड आहेत ₹640 तर हे मी बाप्पा मोरया स्टोअरमधून मागवलं आहे. तुम्हाला हवं असेल तर दादांचा नंबर, ॲड्रेस सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर तिथे तुम्ही कॉल करून ह्याचं बुकिंग करू शकता. याच्यामध्ये आणखीनही नवीन छान छान डिझाईन्स येणार आहेत. तर हे आमच्या इथला जो बेडरूम आहे ना, त्याचा एरिया हा बघा. आणि इथे संपूर्ण आता ते पहिले घासून घेतात पूर्ण
इथली पण सगळी जी झाडं आहेत ती सगळी निष्ठाच्या रूममध्ये म्हणजे निष्ठाच्या गॅलरीमध्ये सगळी ठेवली आहेत. आणि 2 रूम असतील ना तर खरंच हा एक फरक पडतो की म्हणजे एका ठिकाणी काही काम चालू असेल तर आपल्याला दुसरा रूम वापरायला मिळतो. तर निष्ठाच्या इथे अक्षरशः म्हणजे जंगल झालेलं आहे संपूर्ण, इतकी झाडं तिच्या इथे ही सगळी त्या बेडरूममधली झाडं आहेत आणि तिच्या इथली झाडं ऑलरेडी तिथेच आहेत. तर ही झाडं ठेवायच्या आधीच मला ह्यांची संपूर्ण कटिंग, त्यानंतर याला खतं घालायचं काम, ते सगळं करायचं. कारण एकदा परत ग्रिलमध्ये गेली ना झाडं की नंतर वाकून वगैरे तेवढं पॉसिबल होत नाही. तर म्हणून दुसऱ्या दिवशी मी करणार आहे, पण आज नाही, उद्या करणार आहे. तर संपूर्ण झाडांचं प्रॉपर कटिंग करून घेणार आहे. तर बघा मी तुम्हाला एकदा दाखवते की कशाप्रकारे आता हा ना रेड ऑक्साईड मारत आहेत. म्हणजे याच्यावरती जेव्हा कलर लागतो ना आणखीन, तर मग आपली ग्रिल जी आहे ती छान मजबूत होते, वॉटरप्रूफ होते. म्हणजे जे पण पावसाचं पाणी वगैरे काय पडतं ना तर त्याने लवकर तो कलर निघत नाही, खराब होत नाही. तर आता एकदाच असं व्यवस्थित काम करून घेतलं तर आपल्याला जवळपास निदान 4-5 वर्ष तरी आता बघण्याची गरज नाही. तर या गोष्टी दिसण्यात येत नाहीत, पण ह्यांचं मेंटेनन्स करणं खरंच खूप गरजेचं असतं. तर बघा किचनमधलं पण इथलं काढलं आहे. म्हणजे ही संपूर्ण एक लाईन आहे ना या साईडची, ती संपूर्ण ते करतात. आणि मी तुम्हाला दाखवते की बघा कशाप्रकारे गंज लागते. ते बघा हे असं पूर्ण गंजतं आणि हळूहळू गंज लागून लागून ना ते कधीकधी तुटण्याचा संभव असतो. आता छान अशी तयारी केली आहे. आज साडी नाही नेसली, ड्रेसच घातला आहे कारण प्रचंड गरम होतं आहे आणि घरामध्ये जरा काम पण काढलं आहे, तुम्ही बघितलं. तर म्हणून पटकन तयारी केली. आणि आता तिसाई देवीची जी ते जरीमरी आई आहे तर त्यांची यात्रा सुरू झाली आहे. यात्रा किंवा जत्रा तुम्ही जेही म्हणाल तर ती सुरू झालेली आहे. काल पालखी होती आणि आजपासून म्हणजे आज आहे शुक्रवार, आजपासून देवीची यात्रा सुरू झाली आहे. तर जे जे जवळपास असतील, ज्यांना येणं शक्य असेल तर तुम्ही नक्की या. आणि जेवढं मला काही शेअर करता येईल ह्या व्हिडिओमध्ये तर नक्कीच तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. चला आम्ही आता निघतोय. तर यात्रेला ना आज शुक्रवार आहे ना त्याच्यामुळे तेवढी गर्दी नव्हती. म्हणजे मंदिरात गर्दी होती पण इथे बाहेर एवढी गर्दी नव्हती. नाहीतर आता पुढे जो शनिवार रविवार येईल तर म्हणजे तेव्हा तर अशी तुडुंब गर्दी असते ना रात्री की पाय ठेवायला सुद्धा जागा होत नाही. तर बघा ही आहे तिसगावची जरीमरी देवीची यात्रा, तिसाई देवीची यात्रा. चैत्र पौर्णिमेनंतर म्हणजे हनुमान जयंतीपासून यात्रेला सुरुवात होते आणि जवळपास 3-4 दिवस, समजा शनिवार रविवार पकडून आला तर मग पूर्ण रविवारपर्यंत यात्रा असते. आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला यात्रेमध्ये ना इतक्या छान मिळतात. म्हणजे अशा काही खूप ड्युरेबल नसतात, पण आपण आता हल्ली तसंही कुठे आपण एकच गोष्ट म्हणजे 10-10 वर्ष वापरतो. थोडे दिवस वापरली की आपलं मन भरतं, लगेच आपण दुसरं नवीन काहीतरी शोधत असतो. तर तसंच इथे खूप मस्त मस्त अशा गोष्टी आहेत की ज्या खूप कमी रेटमध्ये, स्वस्तामध्ये आणि चांगल्या क्वालिटीच्या मिळतात. काही काही वस्तू खरंच वर्षानुवर्षसुद्धा टिकतात. त्या म्हणजे की ज्या लोखंडी भांडे मिळतात इथे, म्हणजे लोखंडी कढया, तवे, त्यानंतर जे दगडी आता तुम्ही बघितलेत खलबत्त्या आहेत, जाते आहेत. त्यानंतर लाकडाच्या काही वस्तू येतात, जे चौरंग वगैरे पाट ते पण खूप छान मिळतात. पोलपाट जे असतात लाकडाचे ते खूप छान मिळतात. मी इथूनच मागच्या वेळेला पोलपाट घेतलं होतं. आणि ही सगळी अशी वेगवेगळी जी आपण आर्टिफिशियल फुलं, माळा वगैरे ज्या लावतो त्या मस्त आहेत. त्यानंतर आपल्या आवडतं म्हणजे लेडीजला जे खूप आवडतात ते म्हणजे की दागिने. तर अशी आर्टिफिशियल ज्वेलरीसुद्धा खूप अगदी 100-100, 50-50 रुपयामध्ये ना खूप मस्त मस्त मिळतात. प्लस भरपूर खेळायचे आणि खायचेसुद्धा खूप सारे ऑप्शन्स असतात. तर मी इथूनच ओटी पहिले घेतली. साड्यासुद्धा मावशींकडूनच घेतल्या. छान पिवळी आणि लाल रंगाची साडी घेतली देवींना. जेव्हा पण आपण देवींच्या ओट्या भरतो ना, तुम्ही शक्यतो पिवळा, लाल, हिरवा अशा रंगाचंच वस्त्र देवींना अर्पण करत जा. तर वर्षातून एकदा तरी आपलं जे मुख्य जिथे स्थान असतं, आपली कुलदेवी असते, तुमची जी गावदेवी असते, तर तिथे निदान एकदा तरी तुम्ही वर्षातून अशा प्रकारे ना खणा नारळाने किंवा साडीने तुम्ही ओटी नक्की भरत जा. तर तिसाई देवी तर म्हणजे हे इथलं ना जागृत देवस्थान आहे खूप. आणि खरंच आहे की देवीला अगदी तुम्ही मनाच्या बोलतात ना अंतरापासून अगदी हाक मारलीत ना तर ती लगेच तुमच्या सायाला उभी राहते. आणि खूप अनुभव आहे इथे लोकांचा, म्हणूनच एवढे भाविक दरवर्षी बघा यात्रेला फक्त इथलेच लोक येत नाहीत, तर खूप अगदी लांब लांबहून सुद्धा लोक इथे यात्रेसाठी येतात. आणि आज आम्ही उशिरा आलो खरं तर,
काम होतं, तुम्ही बघितलं की घरात काम चालू होतं, त्यांचं आवरल्याशिवाय निघता येत नाही म्हणून उशीर झाला, म्हणून एवढी गर्दी होती आणि मला जवळपास 1.5 तास लागला या लाईनमध्ये आणि माझे तो पाय गेले कामातून. कारण मला एक तर 15 मिनटापेक्षा जास्त उभं राहिलं तरी पाय भरून येतात आणि ते पूर्ण 1.5 तास लागला. घरी आल्यानंतर असे पाय दुखत होते ना खूप. पण असो, कुठलीही गोष्ट म्हणतात ना की कष्ट घेतल्याशिवाय किंवा थोडासा त्रास सहन केल्याशिवाय काही होत नाही, काही मिळत नाही. तर बघा इथे पालखीला ना दरवर्षी इतकं सुंदर काय काय वेगवेगळं सजवलं जातं. तर ह्यावर्षी बघा किती मस्त सजवलं होतं, म्हणजे कमळामधून देवी वरती येत आहेत. खूपच सुंदर दिसत होतं ते. तर इथे एक फॅमिली आहे, त्यांनी बघा असं देवीला संपूर्ण सजवून आणलं होतं. काय माहिती, कदाचित त्यांचा काही नवस किंवा असं काही असेल. संपूर्ण जसं आपण देवी बसवतो ना, तशी संपूर्ण देवी त्यांनी अशी बनवून आणली होती आणि खूप सगळे त्यांच्याकडे बघत होते. खूप छान सजवलं होतं त्यांनी, अगदी मस्त सजवलं होतं. तर ही ना देवीची पालखी असते, जी हनुमान जयंतीच्या दिवशी निघते आणि त्या दिवसापासून, म्हणजे त्या क्षणापासून देवीची यात्रा सुरू होते असं म्हटलं जातं. तर बघा किती भव्य असं सजवलं होतं, संपूर्ण फुलांनी, ओरिजिनल फुलांनी संपूर्ण मंदिर असं इतकं सुंदर सजवलं आहे ना की काय सांगू. आणि संपूर्ण वातावरण जे आहे ते अगदी भक्तिमय आणि वेगळीच एनर्जी येऊन जाते वातावरणामध्ये. तर किती सुंदर लिहिलं आहे बघा, आई जरी मरी. आणि दरवर्षी इथे सुद्धा ना फुलांचं खूप वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे सजावट खूप सुंदर करतात आणि देवींना बघा किती 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 सुंदर सजवलं आहे ना, देवींकडे पाहतच बसावं असं वाटत होतं. इथे आईसुद्धा खूप छान लिहिलं आहे. तर असं खूप छान दर्शन झालं, म्हणजे एवढा वेळ 1.5 तास लाईनमध्ये लागला, पण जेव्हा आपण तिथपर्यंत पोचतो आणि जेव्हा दर्शन घेतो ना, तेव्हा तो त्राण जो आहे तो कुठल्या कुठे निघून जातो आणि खूप समाधान वाटतं. दर्शन असं छान व्यवस्थित दर्शन मिळालं, असं नाही की ढकलाढकली किंवा रेटारेटी असं काहीच नव्हतं. अगदी व्यवस्थित खूप छान दर्शन मिळालं. आता या चैत्र महिन्यामध्ये ना बऱ्याच देवींच्या यात्रा असतात, बऱ्याच तीर्थक्षेत्राला यात्रा जत्रा सुरू असतात. तर इथे बाजूलाच श्रीरामांचं सुद्धा मंदिर आहे. तर इथे रामनवमीचा सुद्धा खूप मोठा उत्सव केला जातो, हनुमान जयंतीचा खूप मोठा उत्सव असतो. तर तिथे पण आपण इथे देवीच्या इथे दर्शन घेतलं की बाजूला ते पण दर्शन होऊन जातं. आणि अशा प्रकारे बघा बाहेरून पण खूप सुंदर मंदिराला जी लायटिंग आहे, सजावट आहे, ती खूप छान केली होती. तर पहिले इथे जवळच राहायचो आणि तेव्हा यात्रा सुरू व्हायच्या 10 दिवसाआधीपासूनच, 10-15 दिवसाआधीपासूनच इथे सगळे हे तंबू ठोकले जायचे. म्हणजे जो तो ज्याची तिथे जागा पकडायचं असतं त्यांना. तर इथे आपल्याला हे बघताना म्हणजे आपण हा विचारसुद्धा करत नाही. पण तुम्हाला सांगते की ह्या लोकांची किती लगबग असते. उन्हातान्हाचं, दुपारचं इथे थांबायचं. हे जे सगळे खायचे पदार्थ दिसतात ना, तर हे सगळे ना तिथे पहिले बनवायचे. आता काय झालं आहे, सगळीकडे इतकं कन्स्ट्रक्शन झालं आहे ना, की खरंच यात्रेसाठी जागाच पाहिजे तशी उरलेली नाही आहे. आणि खूप कमी जागेमध्ये तरी पण इथे म्हणजे एवढं सगळं ते मॅनेज करतात. नाहीतर पहिले हे सगळे पदार्थ हे लोकं इथे आधी यायचे लवकर आणि इथे बनवायचे. आता माहीत नाही ते कसं मॅनेज करतात. पण छोट्या छोट्या जागेमध्ये पण खूप सारे स्टॉल्स लागले होते. ही भातुकलीची खेळणी, पहिले खूप मजा यायची. वेगवेगळी अशी छोटी छोटी खेळणी घ्यायचो यात्रेतून. त्यानंतर आम्ही जसं म्हटलं की आपले दागिने, तर खूप सुंदर सुंदर असे मंगळसूत्र 100-100 रुपयामध्ये, 50 रुपयामध्ये खूप छान छान असे मंगळसूत्राचे पॅटर्न्स आहेत. बघा हे काही खूप असे लाँग लाईफ नाही आहेत की अगदी खराबच होणार नाहीत, असे नाही आहेत. पण टेम्पररी घालण्यासाठी आपण जसं आर्टिफिशियल ज्वेलरी म्हणतो, तर तसं ठीक आहे, चांगले आहेत. इथे एक स्टॉल होता ना, इथे खूपच मस्त मंगळसूत्र होते. म्हणजे जसे आता नवीन जे ट्रेंडिंग आलेले आहेत ना, मी तुम्हाला सांगते की हेच मंगळसूत्र म्हणजे दुकानामध्ये जेव्हा जातात ना, तेव्हा ह्याचीच प्राईस जास्त वाढवून आपल्याला सांगितले जाते. पण इथे तुम्हाला यात्रेमध्ये बऱ्याचशा गोष्टी खूप रिझनेबल प्राईजमध्ये मिळतात. आणि हे लोकं ना खरंच खूप मेहनत करतात. परत उन्हातान्हाचं, घामाचं गाळून तिथे बसतात. तर म्हणून खूप पण अगदी प्राईजमध्ये खूप ओढाताण पण करू नका. कोणाला 5-10 रुपये जर आपल्यामुळे कोणी कमवत असेल, कोणाचं घर चालत असेल, तर नक्कीच म्हणजे आपल्याकडून एक मदत म्हणून सुद्धा ती गोष्ट होते. तर इथे बघा जसं म्हटलं की खूप लोखंडाच्या कढया, तवे, भिडाची भांडी तुम्ही यात्रेमधून घेत जा. खूप तुम्हाला ना ओरिजिनल आणि प्युअर मिळतं दुकानांपेक्षा सुद्धा.
तर इथे बघा किती सारे हे पोलपाट, लाटणी म्हणजे लाकडाची छोट्या-छोट्या काही-काही गोष्टी असतात त्या. तर अशा बऱ्याच गोष्टी यात्रेमध्ये छान-छान बघायला मिळतात. इथे या बॉटल्स लावल्या होत्या, पण तो प्राईस खूपच जास्त सांगत होता, म्हणजे ₹200. तर जिथे आपल्याला नाही वाटत परवडत, तर तिथे मी भावही करत नाही आणि घेतही नाही. थोडंफार असं वाटतंय की हां, रिझनेबल आहे, तर तिथेच त्या गोष्टी घेते. या मावशींकडे ना हे क्लिप्स इतके मस्त होते ना, की म्हणजे बघा आपण अंबाडा घालतो आणि अंबाड्याच्या साईडला वगैरे लावू शकतो. म्हणजे बऱ्याचशा आता खूप साऱ्या प्रकारच्या हेअरस्टाईल्स आहेत, तर त्याच्यामध्ये यूज करता येईल. तर असे क्लिप्स होते आणि खूप छान-छान होते. तर यातले 2 हे क्लिप्स मी त्यातले घेतले आणि ह्यांच्याकडे ना वेण्या पण खूप मस्त आहेत. त्या मला नको आहेत, म्हणजे देवींना मी जेव्हा सजवते, तर तेव्हा देवींना पण वेण्या घालायला लागतात. तर त्यांच्यासाठी खूप मस्त ऑप्शन्स मला मिळाले, की ही बघा ही पण एक पूर्ण मोत्याची वेणी आहे, पण किती सुंदर दिसते. याच्यामध्ये मध्ये ना पूर्ण डायमंडचं वर्क केलं होतं आणि बाकी हे असे जे फुलांच्या असतात, म्हणजे हे बघा ऑर्किडची जी फुलं असतात, तर त्याची एक वेणी होती. त्यानंतर गुलाबाच्या फुलांची वेगवेगळ्या कलरमध्ये, म्हणजे फुलांचे पॅटर्न, वेगवेगळे कलर, वेगवेगळे शेप, त्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर अशा वेण्या. ह्या तुम्हीसुद्धा काही फंक्शन असतं, लग्नकार्य असतं, खूप सारी हेअरस्टाईल करायची गरज पडत नाही. फक्त तुम्ही असं सिंपल अंबाडा टाईप घातलं किंवा फ्रेंच बोबा घालतात, तर तसं जरी घातलं आणि त्याला वन साईड जरी असं हे लावलं, तरी खूप सुंदर दिसतं. जी मोत्याची वेणी मी तुम्हाला दाखवली ना, तर ती पण तुम्ही फ्रेंच बोब आणला आणि त्याला असं वन साईड लावलं, तरी खूप छान दिसेल. तर फायनली जाता-जाता माझं लक्ष गेलं ते म्हणजे की हे जे एविल आहेत ना त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये ह्यांनी हे बनवले, जे हवा आल्यानंतर बघा खूप सुंदर असा यांचा आवाज येतो. तर जाता-जाता बऱ्याच खूप छान-छान गोष्टी बघायला मिळाल्या. जे जवळ असतील तर त्यांनी नक्की या यात्रेला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.